जे विद्यार्थी 10वी पास आहेत ते विद्यार्थी ITIला ॲडमिशन घेऊ शकतात आणि ITI रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुरू झालेले आहे आजपासून। तर ITIसाठी ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहेत ते विद्यार्थी या व्हिडिओमध्ये जी प्रोसेस दाखवणार आहे त्या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला ITIच्या साईटला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यावरती आपल्याला सर्वप्रथम आपले प्रोफाइल क्रिएट करून घ्यायचे आहे। तुम्हाला 10वीची मार्कशीट लागणार आहे, कारण संपूर्ण माहिती तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार लागणार आहे आणि जे डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला त्याबद्दलची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। संपूर्ण डॉक्युमेंट रेडी करा, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करून घ्यायचे आहे आपल्याला। तर सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉगिनचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे, न्यू कॅन्डिडेट आणि रजिस्टर कॅन्डिडेट। तर आपण न्यू असल्यामुळे न्यू कॅन्डिडेटला क्लिक करा। न्यू कॅन्डिडेटला क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येतील। यामध्ये सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, यामधून ज्यांनी 10वी पास आहे तिथे क्लिक करा। अदर बोर्ड असेल तर सेकंड नंबरचं ऑप्शन क्लिक करा। त्यानंतर 10वीची इन्फॉर्मेशन मागितलेली आहे। इथे तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक म्हणजे तुमचा 10वीचा रोल नंबर, त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी पास आहे, जर या वर्षी असाल तर 2025 किंवा जुने जरी पास असेल विद्यार्थी त्या प्रकारे तुम्हाला तिथे इयर टाकायचं आहे। इथे मार्चमध्ये आहे की ऑक्टोबरमध्ये पास आहे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती टाकायची आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे। अशा प्रकारे दिलेली संपूर्ण माहिती प्रॉपर फिल करून घ्यायची आहे। चूक कुठेही झाली नाही पाहिजे, कारण की जर चूक झाली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। या प्रकारे 10वीची इन्फॉर्मेशन फिल करून घ्या। कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे तुमचे पहिले नाव, म्हणजे जे तुमचे नाव आहे ते नाव टाईप करा। त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचे आडनाव, पहिल्या ह्याच्यात तुमचे नाव, दुसऱ्या ह्याच्यात तुमचे आडनाव व्यवस्थितरित्या स्पेलिंग न चुकता टाईप करा। त्यानंतर प्रायमरी मोबाईल नंबर, जोही तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आणि ज्यावरती OTP येत राहतील ते OTP तुम्ही देऊ शकले पाहिजे असा मोबाईल नंबर इथे इन्सर्ट करा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथून तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईलवर, तो OTP टाकून तुम्हाला मोबाईल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा एक ईमेल ID टाकायचा आहे, ईमेल ID सुद्धा न चुकता टाका। त्यानंतर एक पासवर्ड सेट करा आणि कन्फर्म पासवर्ड असा सेट करा की तुमच्या लक्षात राहणार आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून तुम्ही रजिस्टर करू शकता। रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचे प्रोफाइल क्रिएट होऊन जाणार तात्पुरते। यानंतर आपल्याला संपूर्ण जे स्टेप असेल ह्या कंप्लीट करायच्या। तर यामध्ये टाकलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेक करा। मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचे नाव फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचे आडनाव, अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून रजिस्टरला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ह्या रजिस्ट्रेशन नंबरने आपल्याला यानंतरचे लॉग इन करता येणार आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा आलेला असेल किंवा तुम्ही इथून सुद्धा कॉपी करू शकता। तर रजिस्ट्रेशन नंबर नोट करून ठेवा आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड सुद्धा नोट करून ठेवा। तर आता आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। तर सर्वात खाली लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा। तर सर्वप्रथम जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाका। तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि त्यामध्ये दिलेल्या ज्याही स्टेप असेल त्या तुम्हाला आता कंप्लीट करायच्या आहे। बघू शकता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। तर बघू शकता यामध्ये कोणतीही स्टेप अजूनपर्यंत कंप्लीट नाही आहे, सर्व रेडमध्ये आहे। तर आता आपल्याला संपूर्ण ज्या स्टेप आहे कंप्लीट करायच्या आहे। तर बघू शकता टॉप पोझिशनला लेफ्ट साईडला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटी, तुम्ही सुद्धा चेक करू शकता तुमच्या स्क्रीनवर। ॲडमिशन ॲक्टिव्हिटीला तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म, तर सर्वप्रथम आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। तर अप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा। अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण जो फॉर्म आहे हा ओपन होईल। बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म ओपन झाला आहे। यामध्ये भरलेली म्हणजे जे प्रोफाईलमध्ये आपण माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। तर यामध्ये तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा धर्म हिंदू, मुस्लिम, शीख जेही असेल। त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करा। कास्ट सिलेक्ट झाल्यानंतर कास्टमध्ये SC ST OBC जेही तुमच्याकडे असेल कास्ट त्यानुसार। त्यानंतर पोटजात, कुणबी, चांभार, महार जेही असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकलेला आहे, मोबाईल नंबरसुद्धा टाकलेला आहे। तुमचे इन्कम सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्या वडिलांचे इन्कम किती आहे हे सिलेक्ट करा, त्याप्रकारे इथे इन्सर्ट करा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती म्हणजे पेजवर जेही तुम्हाला माहिती दिसत आहे ही माहिती भरलेली तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा। जर कुठे चूक वाटत असेल तर तुम्ही आताच एडिट करू शकता कन्फर्मेशन करायच्या अगोदर। आणि जर सर्व गोष्टी ओके असेल तर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येणार तुमचा ॲड्रेस। तर तुम्ही तुमचा ॲड्रेस तुमच्या गावचा टाकू शकता, आधार कार्डवरचा टाकू शकता। तर 2 लाईन दिलेल्या 2 लाईनमध्ये ॲड्रेस टाका व्यवस्थितरित्या।
त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, तुमचे गाव टाका आणि पिनकोड. या प्रकारे माहिती भरून घ्या. सोप्या पद्धतीमध्ये आहे, जास्त हार्ड नाही आहे फॉर्म, त्यामुळे संपूर्ण माहिती तुमच्या आधार बेस टाकली तरीही चालेल. तर ॲड्रेस टाका आणि ॲड्रेस टाकल्यानंतर नेक्स्ट पेजला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता पॅरेंट्स आणि गार्डियन डिटेल्स विचारण्यात आलेलं आहे. तर पहिली स्टेप आहे की तुम्ही अनाथ आहात का. अनाथ असेल तरच यस करा, अदरवाईज तिथे काही करायची गरज नाही आहे. नो आहे तर नोच राहू द्या. ते नो केल्यामुळे बाकीचे ऑप्शन सगळे लॉक असतील. जर तुम्ही तिथे यस केलं तर बाकीचे ऑप्शन ओपन होतील, तेव्हाच आपल्याला ते फिल करायचे. फक्त अनाथ विद्यार्थी यामध्ये यस करून बाकीचे ऑप्शन भरतील, बाकी विद्यार्थ्यांना भरायची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन येणार नाही. सर्वात खाली वडील आणि आई अशा प्रकारे 2 ऑप्शन दिलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती फिल करून घ्यायची आहे. तर पहिल्या याच्यामध्ये वडिलांची माहिती भरून घ्यायची आहे. सेकंड लाईनमध्ये जी उभी लाईन आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. इन्फॉर्मेशनमध्ये फक्त नाव आणि सरनेम, त्यानंतर ऑक्युपेशन काय करतात, तुमचे वडील लेबर आहे, शेतकरी आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट आहे, या प्रकारे तुम्ही त्यामधून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर त्यांचे वार्षिक उत्पन्न विचारलेले आहे खाली, यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून आहे तुम्ही तर ते सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. अशा प्रकारे यामध्ये दिलेली माहिती तुम्ही भरून घ्या, कारण यामध्ये फक्त आईचे नाव आणि त्यानंतर सरनेमच विचारण्यात आलेलं आहे. आणि जे तुमच्या बाबाचे नाव टाकसाल तुम्ही, जे 10वीच्या मार्कशीटवर जे स्पेलिंग आहे वडिलाचे स्पेलिंग सेम टू सेम त्या प्रकारे स्पेलिंग टाका. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. माहिती बरोबर टाकल्यानंतर नेक्स्ट पेजला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल जेही तुमचे रिझर्वेशन असेल ते टाकण्यासाठी ऑप्शन येणार आहे. जसं की पहिला आहे तुम्हाला डिफेन्स कॅटेगरी. जर तुमचे वडील आर्मी नेव्हीमधून रिटायर असेल तर ते डिफेन्स म्हणजे एक सर्व्हिसमॅन जर पाल्य म्हणून तुम्ही त्यामध्ये रिझर्वेशन घेऊ शकता. जर नसेल तर तिथे नो ठेवा. त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप जर विद्यार्थी असेल तर इथे सुद्धा तुम्ही यस करून तुमची इन्फॉर्मेशन देऊ शकता, आणि जर हँडिकॅप नसेल तर तिथे नो ठेवू शकता. तर अशा प्रकारे हे 2 जे पहिले ऑप्शन दिलेले आहे यामध्ये तुम्हाला एकदा रीड करा, आणि जर त्यामध्ये तुम्हाला यस करायचं असेल तर तुमच्याकडे रिझर्वेशन आहे का एकदा चेक करा, आणि नसेल तर नो आहे तर नो राहू द्या. आणि त्यानंतर अदर डिटेलचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये बघू शकता काही विद्यार्थी इंटरमिडिएट एक्झाम देतात म्हणजे चित्रकला परीक्षा, त्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही इथे यस करू शकता. जर तुम्ही यस केलं तर यामध्ये तुम्हाला काही मार्क्स मिळेल. त्यानंतर काही विद्यार्थी स्पोर्ट कॅटेगरीमधून असतात, ते सुद्धा इथे त्यांचं रिझर्वेशन घेऊ शकतात, त्यांना थोडे मार्क्स वाढून मिळतात. आणि अशा प्रकारे इथे ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही एकदा रीड करा आणि या प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. माहिती फिल झाल्यानंतर एकदा चेक करा आणि त्यानंतर नेक्स्ट पेजला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता यामध्ये तुमची जी प्रवेश पात्रता ही विचारण्यात आलेली आहे. स्टार्टिंगला विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही जे शाळा आहे तुमचे म्हणजे कोणत्या शाळेमधून तुम्ही 10वी केली, तर ते महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राबाहेर आहे की भारताबाहेर आहे, यामधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. जर तुम्ही महाराष्ट्रामधून असाल तर पहिलं ऑप्शन ओके आहे. जर तुम्ही अदर स्टेटमधून जर करत असाल तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुमची शाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे आणि कोणत्या गावामध्ये आहे हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं. जसं की अमरावतीमध्ये असेल तर अमरावती सिलेक्ट करा, इथून तालुका सिलेक्ट करा, मोर्शी, अमरावती, नांदगाव जेही असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथून तुम्हाला तुमचे शहर सिलेक्ट करायचे आहे, टाऊन म्हणजे जे तुमचे गाव असेल जिथे तुमची शाळा होती. अशा प्रकारे इथे माहिती फिल करून घ्या. त्यानंतर विचारण्यात आले आहे तुम्ही 10वी पास आहे का, तिथे यस राहू द्या. त्यानंतर विचारण्यात आलेला आहे तुम्ही तांत्रिक विषय घेतला आहे का म्हणजे टेक्निकल विषय घेतलेला आहे का, असेल तरच यस करा, अदरवाईज तिथे नो राहू द्या. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप श्रेणीमध्ये आहात का, असाल तर यस करा, अदरवाईज नो ठेवा. आणि त्यानंतर विचारण्यात आलेला आहे शेवटचा क्वेश्चन, तुम्ही 10वी आणि 12वीमध्ये मॅथ्स आणि सायन्स होतं का, तर तिथे ऑलरेडी यस आहे. तर 10वीमध्ये सर्वांना मॅथ्स आणि सायन्स असतात, त्यामुळे तिथे यस राहू द्या. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. आणि फिल केल्यानंतर सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 10वीचे जे मार्क्स आहे तुम्हाला ते इथे फिल करून घ्यायचे आहे. 10वीचे मार्क्स कसे फिल करायचे हे सुद्धा आपण बघणार आहे. तर 10वीची मार्कशीट तुम्हाला सोबत ठेवायची आहे. ओरिजिनल मार्कशीट नसेल तुमच्याकडे पण जेही तुम्ही प्रिंट काढलेली असेल ऑनलाईनची, त्या प्रिंटनुसार तुम्हाला संपूर्ण जे मार्क्स आहे तुमचे ते यामध्ये टाईप करून घ्यायचे आहे. तर यामध्ये 6 सब्जेक्टचे ऑप्शन दिलेले आहे म्हणजे 6 सब्जेक्टचे नाव दिलेले आहे. परंतु तुम्हाला ज्या 5 सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त मार्क आहेत तेच 5 सब्जेक्ट यामध्ये इन्सर्ट करायचे आहे. कोणत्या विद्यार्थ्याला जर मॅथ्समध्ये मार्क नसेल तर तुम्ही म्हणजे मॅथ्समध्ये मार्क्स कमी आहे, कारण आपली मार्कशीट बेस्ट 5 ने येते आणि तुमच्या मार्कशीटवर 6 सब्जेक्ट दिलेले आहेत, तरीसुद्धा फक्त 5 सब्जेक्टचे मार्क्स टाका. ज्या 5 सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स आहे, ज्यामध्ये सर्वात कमी मार्क्स आहे तो सब्जेक्ट यामध्ये इन्सर्ट करू नका. पहिल्या खाण्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ म्हणजे कितीपैकी मार्क्स आहे तर 100पैकी असेल तर 100 टाका आणि बाजूला किती मिळालेले आहे हे टाका. अशा प्रकारे 5 सब्जेक्टचे मार्क्स ॲड करा.
आणि त्यानंतर सर्वात खाली या तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले मार्कशीटवर तेवढे मार्क्स दिसून पडेल। त्यानंतर 12वी केली असेल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर सर्वात खाली तुमचं हायेस्ट एज्युकेशन काय आहे, तुम्ही 10वीच असाल तर फक्त 10वी ठेवा आणि बाजूला नॉट अप्लाइड येईल। जर कोणता विद्यार्थी जास्त शिकलेला असेल, आता ITI करत असेल तर तुम्ही एज्युकेशन तिथे टाकू शकता आणि त्यानंतर नेक्स्ट पेजला क्लिक करा। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे तुम्हाला की तुम्ही यापूर्वी ITI केलेला आहे का। ज्या विद्यार्थ्यांनी जर ITI केलेलं असेल तर तिथे यस करा आणि इन्फॉर्मेशन देऊ शकता। जर तुम्ही ITI केला नसाल, फर्स्ट टाइम करत असाल तर डायरेक्टली काही न करता नेक्स्ट पेजला क्लिक करा। त्यानंतर इथे विचारण्यात येत आहे की तुमचा मूळ जिल्हा म्हणजे जिथे तुमची शाळा होती त्यानुसार तुमचा जिल्हा सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि इथे सगळं आमचं अमरावतीमध्ये असल्यामुळे अमरावती सिलेक्ट करण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन आलेला आहे, इथून जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर इथे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा, इथून तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करायचं आहे आणि कॉलेज सिलेक्ट करायचं आहे। कशासाठी, तुम्ही भरलेला फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जायचं आहे। तर कोणत्या कॉलेजला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे या प्रकारे इथे कॉलेज सिलेक्ट करायचं आहे। हे कॉलेज तुम्हाला ॲडमिशनसाठी नाही आहे किंवा तिथे जाऊन तुम्हाला शिकायचं नाही आहे। हे कॉलेज तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घ्यायचं आहे। म्हणजे एक कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की त्या कॉलेजला तुम्ही जाणार, तुमचे कागदपत्र पडताळणी करणार, तिथून तुमचा फॉर्म एकदा ओके झाला की नंतर तुम्हाला जे ट्रेड पाहिजे आहे महाराष्ट्र स्टेटमधून, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेजचे नाव येतील, संपूर्ण ट्रेड दिसेल, त्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर पहिली स्टेप आहे की तुम्हाला तालुक्याचं कॉलेज पाहिजे आहे, ग्रामीणचं कॉलेज पाहिजे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, तर तुम्ही जवळचं कॉलेज सिलेक्ट करा आणि तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। त्यानंतर खाली चेकबॉक्स दिलेला आहे, आय ॲक्सेप्टला क्लिक करा आणि इथे तुम्हाला 100 रुपयाचं चालान भरायचं आहे। कास्टवाल्यांना 100 रुपये, ओपन कॅटेगरीला 150 रुपये, अशा प्रकारे तुम्हाला फोनपेद्वारे UPIद्वारे तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता। पेमेंट करून घ्या। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट येऊन जाणार। तर फॉर्मची प्रिंट काढा, तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे हे डॉक्युमेंट्स घ्या, जे शाळा तुम्ही म्हणजे जेही कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे ITIचं त्या कॉलेजला व्हिजिट करा, त्यांच्याकडून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या। एकदा डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले की त्यांच्याकडून एक तुम्हाला रिसिप्ट मिळेल, ती रिसिप्ट मिळाल्यानंतर तुम्ही परत लॉग इन करून तुम्हाला कॉलेजचे नाव म्हणजे ट्रेड टाकायचे आहे, कोणाला इलेक्ट्रिशियन पाहिजे, कोणाला फिटर पाहिजे, या प्रकारे तुम्ही ट्रेड टाकू शकता। तर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप जे ट्रेड टाकायचे आहे तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे। म्हणजे कॅपराउंड 1साठी तुम्हाला जेही ऑप्शन द्यायचे आहे, तर ITIबद्दल संपूर्ण जे राऊंड असणार आहे 1 2 3 4 5 संपूर्ण राऊंडबद्दल माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या प्रोसेसनी तुम्ही तुमच्या ITIचे रजिस्ट्रेशन करू शकता। कोणत्या विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिल्या जाणार आणि ITI ॲडमिशन 2025-26 साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।